मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. निरोगी आरोग्याचे 51 नियम. नंबर 1. गाजर खाल्ल्याने डोळे गार राहतात आणि दृष्टी सुधारते. नंबर 2. बीट खाल्ल्याने वजन आणि रक्तदाब नियंत्रित राहते. नंबर 3. आंबा स्मरणशक्तीच्या कमतरतेवर फायदेशीर आहे. नंबर 4. तुळशीचा चहा चविष्ट आणि बनायला सोपा आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात या फायदेशीर औषधी वनस्पतीचा समावेश करावा. नंबर 5. करवंदाचे सेवन केल्याने पोट निरोगी राहते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या देखील होत नाही. लूज मोशन सारखी समस्या दूर करते. नंबर 6. रोज सकाळी आंब्याच्या 2 पानांचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. नंबर 7. सकाळी रिकाम्या पोटी लसणाची कळी दह्यासोबत खावी. यामुळे गुडघेदुखीमध्ये आराम मिळेल. नंबर 8. रात्री झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद मिसळून पिल्याने तणाव कमी होतो. नंबर 9. पोटातील गॅसपासून सुटका हवी असेल तर कोरडा पुदिना खा, आराम मिळेल. नंबर 10. जर लहान वयातच मुलांना वजन वाढण्याची समस्या असेल तर योगा किंवा घरच्या घरी व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. नंबर 11. 1 चमचा मेथी पावडरमध्ये 1 ग्रॅम बडीशेप सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून प्या. गुडघेदुखीवर आराम मिळेल. नंबर 12. किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचा समावेश आढळून येतो. 1 किवीमध्ये साधारणपणे 61.2 मिलीग्रॅम कॅल्शियमचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते, शिवाय हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी हाडाच्या मजबूतीसाठी आहारात किवीचा समावेश करावा. नंबर 13. आवळा उकळून केसांच्या मुळांना महिन्यातून 3 वेळा लावावे. तुमचे केस काही दिवसातच काळे होऊ लागतील. तसेच आवळा नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमचे केस काळे तर होतातच, पण तुमच्या आरोग्याला सुद्धा फायदा होईल. नंबर 14. संत्र्याची सालं उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा. त्यात मुलतानी माती आणि बेसन एकत्र करून फेसपॅक बनवा. 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि चेहरा नंतर धुवा. याने चेहरा स्वच्छ होईल. नंबर 15. तणाव दूर करण्यासाठी एक छोटा टॉवेल थंड पाण्यात बुडवा. तो पिळून घ्या आणि काही वेळा आपल्या कपाळावर ठेवा. नंबर 16. दररोज सकाळी 8 वाजता थोडा वेळ तरी कोवळ्या उन्हात थांबा. असे केल्याने पण हाडे मजबूत होतात व कटकट आवाजाने थांबते. नंबर 17. तुम्हाला जर किडनीचा आजार होऊ नये असं वाटत असेल तर तुमचं वजन नियंत्रित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या डाएटवर लक्ष द्या. तसेच शारीरिक व्यायाम करा. नंबर 18. तुळशीचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. आतडेही निरोगी होतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 19. तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकाचे तेल निवडताना ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण बाजारात मिळणारे स्वस्त तेल घेऊन येतो आणि ते किती अपायकारक आहे हे जाणून न घेता वापरतो. स्वयंपाकाच्या तेलामध्ये असलेले फॅटी ॲसिडचे प्रमाण आणि गुणवत्ता खूप महत्त्वाचे असते. तेलामध्ये MUFA आणि PUFA यांसारख्या असंतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असावे. विशेषतः ओमेगा 3 PUFA जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच तेल जास्त गरम करू नये, कारण हानिकारक रसायने तयार होऊ शकतात. आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या स्वयंपाकासाठी योग्य ते तेल निवडणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 20. आवळ्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, ज्यामुळे साखर हळूहळू कमी होते. नंबर 21. चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करावे आणि शक्य तितके पाणी प्यावे. नंबर 22. मोहरीच्या तेलात मेहंदीची पाने मिसळून ते गरम करून थंड करा आणि केसांना लावा. यामुळे केस गळणे थांबेल. नंबर 23. उठल्यानंतरही जर तुम्हाला झोप येत असेल आणि तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजा तुमचा मेंदू कमजोर होत आहे. नंबर 24. प्रवासादरम्यान तुम्ही एक विशेष प्रकारची घरगुती पावडर तयार करून तुमच्यासोबत घेऊ शकता, ज्यामध्ये ओवा, बडीशेप आणि जिरे हे 3 मुख्य घटक असतात. हे तिन्ही सम प्रमाणात घ्या. मंद आचेवर हे तिन्ही घटक भाजायचे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून त्याची पावडर तयार करा.
ही पावडर बाटलीत किंवा हवाबंद डब्यात ठेवून प्रवास करताना सोबत घेऊ शकता. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला उलट्या किंवा चक्कर अजिबात जाणवणार नाही. नंबर 25. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. नंबर 26. त्रुटीच्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील ओवांचा नायनाट होतो. नंबर 27. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉईंटच्या समस्या आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. नंबर 28. रोज एका आवळ्याचे सेवन केल्याने कर्करोग कमी होतो. नंबर 29. थोडी हळद मिसळून कोमट दूध पिल्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो आणि हळदीचे दूध रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. नंबर 30. शरीरात थकवा आणि हाडे कमजोर असतील तर या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे देखील फायद्याचे ठरते. नंबर 31. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने श्वास ताजा राहतो, अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते. नंबर 32. रोज अनुशापोटी लिंबू पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि पोटातील घाण बाहेर पडते. नंबर 33. दुधात जिलेबी मिसळून प्यायल्याने शरीरातील कमजोरी दूर होते. नंबर 34. जर तुमचे केस गळत असतील तर केसांना जास्त वेळ तेल लावणे टाळा. आंघोळीच्या अगोदर 1 तास केसांना तेल लावून मसाज करा. 1 तासाने केस धुवा, त्यामुळे केस गळणे कमी होईल. नंबर 35. खूप जास्त डोळे चोळल्याने तुमची दृष्टी कमकुवत होऊ शकते. नंबर 36. केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. नंबर 37. सकाळी रिकाम्या पोटी काजू खाल्ल्याने हाडे एकदम मजबूत होतात. पोटात गॅस, बद्धकोष्ठता कमी होते, मानसिक कमजोरी कमी होते, त्वचारोग नाहीसा होतो. नंबर 38. सुकं खोबरं, खारीक आणि गुळाचे मिश्रण करून रोज खाल्ल्यास आपल्याला कधीच गुडघेदुखी होत नाही. नंबर 39. जेवणात दालचिनी, जिरे, आले आणि हळद यासारख्या गरम गोष्टींचा अधिक वापर करा. याचे सेवन केल्याने गुडघेदुखी कमी होते. नंबर 40. झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात 1 चमचा मध मिसळून प्यावे, शांत झोप लागेल. नंबर 41. रात्री चांगली झोप येण्यासाठी चणे, किवी आणि केळी खाऊ शकता. नंबर 42. तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि काळे मीठ टाकून प्यावे, तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंबर 43. रोज 1 सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती आजारापासून सुरक्षित राहतो. नंबर 44. जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर बोटाला खोबरेल तेल लावून कानात चोळा, तुम्हाला ऐकू येईल. नंबर 45. पोट साफ करण्यासाठी काळी द्राक्ष खूप फायदेशीर आहेत. नंबर 46. झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने शक्ती वाढते. नंबर 47. थंड पाणी प्यायल्याने हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे हृदय दुखू शकते. नंबर 48. पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो, कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही. नंबर 49. नाशपाती खाल्ल्याने ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते. नंबर 50. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत. नंबर 51. आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्यायल्याने शरीर टवटवीत राहते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.